बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये येण्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. सुरू करताना मी थेट मुद्द्यावरती येतो की 2 दिवस वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभा ह्या आयोजित केल्या होत्या नाशिकच्या कमिटीने. त्याच्यामध्ये काल ग्रामीण भागामध्ये आणि आज तसं शहरामध्ये सभा ह्या आयोजित केल्या. आणि मुद्द्यावरती येऊन बोलायचं झालं तर सध्या आपण जर बघितलं तर नाशिकमधून 3 मोठे प्रकरण हे समोर आले आणि त्याला असं आपण बघतो की आपल्या शहराला आपल्या जिल्ह्याला एक काळबोट लावण्याचं काम मोठ्या प्रकारात आहे. सर्वात पहिले आपल्याला टीसीएसचा प्रकार दिसतो आणि टीसीएसच्या प्रकारामध्ये आपण बघता की एका बाजूला टिस्टा सेटलवाड आणि निरंजन टकले हे एक त्यांचं वेगळं फॅक्ट फाइंडिंग करतात. त्या फॅक्ट फाइंडिंगचं आणि पोलिसांच्या फॅक्ट फाइंडिंगची काही संबंध नसतो. भाजपची लोक ट्विट करतात, भाजपची लोक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक माहिती पुरवतात आणि भाजपच्या लोकांनी पुरवलेली माहिती ही जशी काही स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्ट वरती ऍक्शन घेतल्यासारखं इकडे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि तो स्क्रिप्ट फॉलो करून अख्खं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये ज्यांना अटक केले किंवा ज्यांच्यावरती संशय घेतला त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे अजून पोलिसांनी समोर केलेले नाही किंवा ते कोणत्या प्रकारे या ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्ड होत्या. जर लव जिहादचं ऑपरेशन होतं तर कोण कोण इन्व्हॉल्ड होतं, त्या एकट्या महिला होत्या की अजून 4 संघटना इन्व्हॉल्ड होत्या, त्यांना बाहेरचं कोणाचं बॅकिंग होतं, हे अजून कुठलीही माहिती ठोस माहिती पोलिसांनी दिलेली नाही. फक्त एक नॅरेटिव्ह उभं करून हिंदू मुस्लिम उभं करणं हेच भाजपला साध्य करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पोलिसांनी पूर्णपणे हातभार दिलेला दिसतो. दुसरं जे प्रकरण समोर आलं होतं ते म्हणजे नीटच्या पेपर फुटीचं आणि हा एक गंभीर मुद्दा आहे, आपल्या सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि मीडियाच्या माध्यमातून मला हे लोकांसमोर मांडायचं आहे की आपल्याला पेपर फुटी आणि पेपर फुटला ही एक छोटी एक घटना दिसते, पण आपण जर समजून घेतलं तर याच्यामध्ये एका मुलाचं 25 वर्ष 20 वर्षाची मेहनत आणि त्याच्यानंतर पुढचं त्याचं करिअर हे लाईनीवरती असतं आणि धोक्यात येतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक मुलगा शाळेत जातो, मेहनत करतो, कॉलेजमध्ये जातो, 11वी 12वी ग्रॅज्युएशन नंतर तो अभ्यास करतो आणि हे अपेक्षा ठेवतो की स्पर्धा परीक्षा झाल्या, नीट झाली, जेई झाली, वेगवेगळ्या सीईटी झाली, या वेगवेगळ्या परीक्षांमधनं मी चांगला कोर्स घेईन, चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल, त्याच्यातनं नोकरी मिळेल आणि मी पुढे जाऊन काम करून नोकरी करून माझ्या परिवाराचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं भलं करू शकतो. पण जेव्हा एक पेपर फुटतो तेव्हा त्याचं अख्खं करिअर हे पाण्यात जातं. त्याची 20 वर्ष 25 वर्षाची मेहनत, त्याचा 2 वर्षाचा अभ्यास हा सगळा पाण्यात जातो आणि एका मुलाला पुढे चांगलं आयुष्य जगण्यासाठी, नोकरी घेण्यासाठी, शिक्षणामधनं संधी आणि अपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी ते दरवाजे बंद केले जातात, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आणि आपण बघितलं असेल जे नाशिकमधनं झालं आणि ज्याला खऱ्या अर्थाने नाशिकला काळबोट लागले ते म्हणजे भोंदूबाबा खरात यांचं प्रकरण. आपण बघितलं असेल की अशोक खरात यांचे पीए जे आहेत ते संशयास्पद कार ऍक्सिडेंट मध्ये मारले जातात, त्याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि दुसरी गोष्ट ही की एका बाजूला खरात यांना आतमध्ये टाकलं जातं, पण ज्या ज्या मंत्र्यांनी, ज्या ज्या राजकारण्यांनी, ज्या ज्या नेत्यांनी खरातांना मोठं केलं, त्यांना पाठबळ दिला, त्यांना संपत्ती पुरवली, त्यांना प्रॉपर्टीज मिळवण्यामध्ये मदत केली, ती फॅन्सी पाईपलाईन जी त्यांच्या घरामध्ये जाते, त्यांच्या आश्रमामध्ये जाते, नाशिकला पाणी न मिळत असताना ती कोणी टाकून दिली, ह्याच्यामध्ये कोणते नेते होते, मंत्री इन्व्हॉल्ड होते, हे शोधलं पाहिजे. आणि हे जर बाहेर नाही आलं लवकरात लवकर तर आपल्याला कदाचित असं पण दिसेल की खरातांच्या पीएला बाहेर ऍक्सिडेंट मध्ये मारून टाकले, खरातांना पण जेलमध्ये मारून टाकण्यात येईल किंवा त्यांच्याशी बरं वाईट काही करण्यात येईल. सगळे एव्हिडन्स मिटवून ह्या जे मंत्री आहेत ज्यांनी खरातांना मोठं केलंय त्यांना एक क्लीन चिट देण्याचा प्रकार आपल्या सर्वांचा. आणि चौथा आणि माझा शेवटचा मुद्दा हा नाशिकमध्ये मला मांडायचा आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून म्हणजे तपोवनचा मुद्दा हा खूप मोठा झाला होता आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तपोवनवरती आंदोलन केलं आणि तपोवन वाचलं पाहिजे ह्यासाठी भूमिका घेतली. पण जर आपण नाशिक शहराची परिस्थिती बघितली तर कितीतरी लोकांचे उपजीवनाचे साधन, टपऱ्या, हातगाड्या, हॉकर्सचं सगळं जे नेटवर्क होतं आणि हॉकरच्या सगळ्या ज्या हातगाड्या होत्या, त्याचबरोबर लोकांच्या झोपड्या, शेतकऱ्यांची घरं, शेतकऱ्यांची जमीन हे कुंभमेळाव्यासाठी जबरदस्ती बळकून घेतले, हे तोडण्यात आले. कितीतरी लोकांची आर्थिक नुकसान झाले, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय आणि त्याचबरोबर त्यांचं उपजीवनाचं जे साधन होतं ते तोडून टाकण्यात आले. शेतकऱ्यांकडनं त्यांची शेतजमीन घेतली आणि जर कोणी आंदोलन केलं तर त्यांना मोठ्या प्रमाणात मारामारी करून किंवा अरेरावी करून
पोलिसांकडनं थर्ड डिग्री टॉर्चर सुद्धा देण्यात आलं, ह्याचे व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झालेत, आपण सर्वांनी बघितलं. तर मला सरळ सरळ एक प्रश्न विचारायचा आहे की तपोवनसाठी आपण आवाज उठवला, पण ह्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि ज्या लोकांचं पोट त्यांच्या हातावरती चालतं, ज्यांचे धंदे उठले गेले, त्यांच्यासाठी आपण आवाज कधी उचलणार आहोत? हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट की अख्खं नाशिक शहर, रस्ते जे खणून ठेवलेले आहेत कुंभमेळाव्यासाठी, ते इकडच्या कॉन्ट्रॅक्टरांना आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या नेत्यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही गॅरंटी देता का की कुंभमेळाव्याच्या आत हे सगळं काम पूर्ण होईल? आपण आपले प्रश्न विचारू.